ज्या विद्यार्थ्यांना 2026 मध्ये बी एड करायचं असेल तर बी एड हे 1 वर्षाचं असणार की बी एड हे 2 वर्षाचं असणार, या संदर्भात एक नोटिफिकेशन आलेली होती की 2026 मध्ये जे बी एड होणार आहे हे 1 वर्षाचं होणार आहे. कोणासाठी? ज्याही विद्यार्थ्यांनी पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं असेल त्यांना बी एड 1 वर्षाचं होणार अशाबद्दल माहिती आलेली होती. तर जी सी ई टी आलेली आहे, सध्या सी ई टीचे फॉर्म सुरू झालेले आहे, फॉर्म कसे भरायचे या संदर्भात संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. तर या सी ई टीचा फॉर्म भरायचा की नाही भरायचा, जेव्हा बी एड 1 वर्षाचं होणार अशा प्रकारे एक नोटिफिकेशन आलेली होती की बी एड नंतर एम एड देखील आता 1 वर्षाचे. यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली होती की जे बी एड आहे हे 1 वर्षाचं करण्यात येणार आहे या वर्षापासून, याबद्दल संपूर्ण माहिती प्रोव्हाइड केलेली होती. परंतु यामध्ये महाराष्ट्र गव्हर्नमेंट किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटचा कोणताही जी आर प्रसिद्ध झालेला नाही आहे आणि जोपर्यंत एज्युकेशनबद्दल जी आर प्रसिद्ध होत नाही तोपर्यंत ती एज्युकेशन त्या प्रकारे लागू होत नाही. त्यामुळे संपूर्ण जे विद्यार्थी आहे जे 2026 मध्ये बी एड करत असेल त्या विद्यार्थ्यांना यावर्षी जी सी ई टी दिलेली आहे ही सी ई टीचा फॉर्म भरावाच लागेल. कारण जर सरकारकडून 1 वर्षाचे बी एड जर सुरू करण्यात आले तर याबद्दलचा अगोदर जी आर प्रसिद्ध केला जाणार आणि जी ही सी ई टी आपण फॉर्म भरत आहे या सी ई टीला 1 वर्षामध्ये सुद्धा कन्वर्ट केल्या जाऊ शकते किंवा जर जी आर आला नाही तर यावर्षी बी एड हे 2 वर्षाचेच राहू शकते. त्यामुळे संपूर्ण विद्यार्थ्यांनी जो सी ई टीचा फॉर्म आहे हा भरा, ज्यांनाही बी एड करायचं असेल त्या विद्यार्थ्यांनी. कारण की अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची नोटिफिकेशन शासनाकडून किंवा एज्युकेशन डिपार्टमेंटकडून आलेली नाही आहे. आल्यानंतर आपण त्यावरती विचार करू, परंतु सध्या तरी बी एड हे 2 वर्षाचं आहे आणि जे सी ई टी सुरू आहे म्हणजे जो आपण फॉर्म भरणार आहे हा सुद्धा 2 वर्षाच्या बी एड सी ई टीचाच फॉर्म असणार आहे. कारण की 1 वर्षाचा उल्लेख कुठेही कोणत्याही एज्युकेशनमध्ये करण्यात आलेला नाही आहे किंवा कोणत्याही नोटिफिकेशनमध्ये करण्यात आलेला नाही आहे की बी एड हे 1 वर्षाचं होणार आहे. याबद्दलची अधिकृत माहिती आल्यानंतर संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी बी एड सी ई टीचा फॉर्म कसा भरायचा संपूर्ण ज्या अपडेट आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहे, तो व्हिडिओ बघा, त्याप्रकारे आपले फॉर्म फिलअप करा. कुठेही अडचण असेल तुम्ही कमेंट्स करू शकता. आणि बी एड ॲडमिशन 2026-27ची ए टू झेड प्रोसेस म्हणजे स्टार्टिंगपासून तर ॲडमिशनपर्यंत ए टू झेड माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.